नमस्कार रसिक हो. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना चतुरंगच्या वतीने दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. दिवाळी आली की चतुरंग दिवाळी पहाटची आठवण काढणारे तुम्ही सर्व श्रोते हो, आजही या डिजिटल पद्धतीने हा कार्यक्रम अनुभवत आहात याचा नक्कीच आनंद आहे. चतुरंग दिवाळी पहाटच्या निमित्ताने दिवाळी पहाटचा भावी प्रयोग अर्थात सुबोध भावे यांच्यासोबत गप्पा गोष्टी, मुलाखत, शब्द मैफिल असा आपला 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. कालचा कार्यक्रम तुम्ही पाहिलाच असाल. लोकमान्य टिळक, लोकप्रिय कट्यार. मला माहित आहे त्यातील उत्तराचा भाग मला पाहता आला नाही, पण सोमवारी पाडव्याच्या दिवशी आपण तो भाग दाखवणार आहोत. यामुळे तुमचा पाडवा देखील गोड होईल यात काहीच शंका नाही. मंडळी, बालगंधर्व म्हणजे मराठी संगीत रंगभूमीला लाभलेली लक्ष्मी जणू. मराठी संगीत रंगभूमीला एक संपन्न काळ त्यांनी दिला. आजही लक्ष्मीपूजन. त्या निमित्ताने आजचा हा चतुरंगाचा दुसरा कार्यक्रम सुप्रभाती बालगंधर्व स्मरावे. या कार्यक्रमात सुबोध भावे यांच्यासोबत आपण बालगंधर्व या सिनेमाचा संपूर्ण प्रवास अनुभवणार आहोत. मीही उत्सुक आहे पाहायला. पण चतुरंग प्रथेप्रमाणे आपण त्यांचे अत्तरकोपी आणि गुलाब पुष्प देऊन पहिल्यांदा स्वागत करूया. आपल्या कार्यकर्त्या संध्याताई जोशी त्यांचं स्वागत करतील आणि या पुढील सूत्रे मी सुबोध भावे यांच्याकडे देऊन आपण हा कार्यक्रम सुरुवात करूया. रतीचे जया रूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे. सुधे सारखा साध स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. कविवर्य गदी माडगुळकर यांचे हे बालगंधर्वांप्रती असलेले शब्द आणि ज्यांच्या प्रती हे शब्द गदिमांसारख्या महाकवींनी लिहिलेले आहेत ते बालगंधर्व आज आपण या गप्पांमधनं उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात आधी तुम्हाला पुन्हा एकदा दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. बालगंधर्व हा चित्रपट त्याचं शूटिंग चालू असल्याचा हे 10वं वर्ष आहे. बरोबर 2010 मध्ये 9 नोव्हेंबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच दिवाळी जस्ट संपल्या बालगंधर्वचं शूटिंग सुरू झालं होतं पुण्यापासून आणि आज आहे 14 नोव्हेंबर. म्हणजे आज आम्ही भोरला शिफ्ट होऊन बालगंधर्वांच्या नाटकांचं शूटिंग सुरू केलं होतं. 10 वर्ष झाली या गोष्टीला. पुढच्या वर्षी 2021 मध्ये 6 मेला बालगंधर्व चित्रपट प्रदर्शित होऊन 10 वर्ष होतील. खरं तर हा 10 वर्षांचा काळ खूप भरकन गेला, पण मला असं वाटतं बालगंधर्व या चित्रपटाने सुरुवात झालेली गोष्ट अजून थांबलेली नाहीये. बालगंधर्व हा चित्रपट असाच झालेला नाहीये. त्याच्या पाठीमागे अनेक गोष्टींच्या योगायोगांच्या घटना आहेत आणि त्याच्याशिवाय तो चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. माझ्या समोर तुम्हाला दिसत आहेत की असंख्य पुस्तकं आहेत आणि ही सगळी पुस्तकं ही त्यातली काही पुस्तकं जी फक्त आणि फक्त बालगंधर्वांवरती आहेत. तर मुळात ज्या एका अभिनेत्यावरती इतकी पुस्तकं लिहिली गेली, इतकं विविध प्रकारचं साहित्य लिहिलं गेलं, तो अभिनेता कशा प्रकारचा असेल, काय प्रकारचा माणूस असेल, काय प्रकारची व्यक्ती ती असेल, या सगळ्याचा शोध घेण्याचं काम आम्ही सगळ्यांनी बालगंधर्वच्या काळात केलं. त्यातलं काही बालगंधर्व या चित्रपटातून मांडण्याचं काम केलं आणि या चित्रपटाची सुरुवात कशी झाली, त्याच्या शूटिंगच्या दरम्यानच्या गोष्टी, त्या चित्रपटाकडे कसं वळलो, या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. खरं म्हणजे मला असं वाटतं की ज्या दिवशी या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात झाली त्या दिवशी बालगंधर्व चित्रपट सुरू नाही झाला, त्याच्या खूप आधी त्याची सुरुवात झाली होती. ज्याला आपण म्हणतो की पूर्वतयारी असते आणि परमेश्वर तुम्हाला खूप सारे संकेत देत असतो, अनेक विविध घटना तुमच्या आयुष्यात घडवत असतो आणि त्याच्यातनं तुम्ही प्रगल्भ होत जाता माणूस म्हणून, कलाकार म्हणून. अभिनयाचा प्रवास सुरू झाल्यानंतर माझा अनेक विविध प्रकारच्या मालिकांमधनं, चित्रपटांमधनं काम करण्याची सुरुवात झाली होती. अनेक नाटकांमधनंही काम करत होतो. हे सगळं सुरू असताना नाट्यसंगीत आणि अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत याशी मात्र फारशी माझी ओळख नव्हती, तोंड ओळखही नव्हती, किंबहुना फारकत जास्त होती. आणि याच दरम्यान माझा एक चित्रपट आला होता, आम्ही असो लाडके. अभिराम भडकमकर यांनी त्याचं लिखाण आणि दिग्दर्शन केलं होतं आणि या चित्रपटामध्ये एक प्रार्थना होती, जी प्रार्थना गायली होती शौनक अभिषेकी यांनी. अशोक पत्कींचं म्युझिक होतं आणि ती प्रार्थना मी शूटिंगच्या दरम्यान ऐकली आणि ती सातत्याने मी ऐकत राहिलो पुढचे काही दिवस. सतत तीच प्रार्थना.
तनमनाच्या मंदिरी या जागवूया चेतना, अर्थ लाभो जीवनाला हीच अमुची प्रार्थना. एकतर शौनकचे सूर, त्याचे शब्द आणि अशोक काकांचं म्युझिक या गोष्टी होत्याच, पण मला असं वाटतं की त्याचे जे शब्द होते त्याच्यातला ही जी लाईन आहे, अर्थ लाभो जीवनाला हीच अमुची प्रार्थना. आयुष्य नुसतं जगायचं नाहीये, तर त्या जगलेल्या आयुष्याला काहीतरी अर्थही प्राप्त हो हीच आमची प्रार्थना आहे. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने त्याच सिनेमापासून बालगंधर्वकडे वळण्याचा प्रवास सुरू झाला. शौनकशी ओळख झाल्यानंतर, त्याचं गाणं ऐकल्यानंतर काही दिवसानंतर त्याच्याशी प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग आला. त्याला मी भेटलो, त्याला सांगितलं की तुमचं गाणं मला खूप आवडलं त्या सिनेमातलं, आणि त्यांनी हो खूप छान वगैरे वगैरे सगळं झालं. आम्ही एकमेकांचे नंबर शेअर्स केले. मग आमची वरचेवर भेट होऊ लागली, ओळख वाढू लागली, मैत्री वाढू लागली. त्याच वर्षी आमच्या घरी पुण्यामध्ये खंडोबाचं मंदिर आणि आमचं शताब्दी महोत्सवाचं वर्ष होतं. आम्ही दर रविवारी काहीतरी कार्यक्रम करायचं ठरवलं होतं. त्याच्यातलाच एक रविवार शौनकचा कार्यक्रम करायचं ठरवलं. शौनक आला, मग त्यांनी अभिषेकी बुवांची काही नाट्यसंगीत, एखादं क्लासिकल असं तो गायला. आणि मी हळूहळू शौनकला म्हणजे फक्त भेटीत नाही तर न भेटताही त्याचं जिथे जिथे ऐकायला मिळेल ते मी ऐकायला लागलो. जिथे जिथे पुण्यात त्याचा कार्यक्रम असेल किंवा मुंबईत त्याचा कार्यक्रम असेल तर मी आवर्जून तिथे जायला लागलो, कारण मला त्याचं गाणं आवडायला लागलं. तो ज्या पद्धतीने गातो, ज्या पद्धतीने गाण्यामध्ये त्याचा आत्मा होतो, ते मला कुठेतरी ते गाणं कळत नसताना सुद्धा मनाला भिडायला लागलं. आणि मग पुढे पुढे खूप बिझी व्हायला लागल्यानंतर विचार मनात आला की आपण या सगळ्या माझ्या मित्रांचं काम मला आवडतंय, पण प्रत्येक वेळेस उठून त्यांचं काम बघायला जाणं असं मला काही शक्य नाही, कारण माझंही काम खूप चालू होतं. मग आपणच असा एक कार्यक्रम केला तर की ज्याच्यात हे सगळेजण असतील आणि आपल्याला मनमुराद त्या कार्यक्रमामध्ये यांचं सगळ्यांचं गाणं ऐकता येईल, त्यांची कलाकृती बघता येईल. आणि म्हणून मैत्री या कार्यक्रमाची निर्मिती केली गेली. त्याची संकल्पना दिग्दर्शन आणि निर्मिती आमचीच होती. शौनक अभिषेकी, बेला शेंडे, सलील कुलकर्णी, संदीप खरे, शर्वरी जमेनेस असे त्याच्यात सुरुवातीला होते. मग हळूहळू स्वानंद किरकिरे ॲड झाला, अवधूत गुप्ते ॲड झाला, भीमराव पांचाळ ॲड झाले, राहुल देशपांडे ॲड झाला, नॅटली नावाची एक इटालियन सिंगर आहे ती त्याच्यात ॲड झाली. अशी ती एक मित्रांची ॲडिशन होत गेली त्याच्यात. आणि त्या कार्यक्रमात आम्ही भरपूर ठिकाणी त्याचे विविध प्रोग्राम केले आणि खूप जवळून या सगळ्या मित्रांना ऐकलं. शौनकमुळेच त्याचे वडील माझ्या आयुष्यात आले, अभिषेकी बुवा. अभिषेकी बुवा आल्यामुळे अभिषेकी बुवांबरोबर त्यांचं शास्त्रीय संगीत आलं, नाट्यसंगीत आलं. खरं तर माझ्या करिअरची सुरुवात नाटकाची व्यावसायिक नट म्हणून लेकुरे उदंड झाली होती, ज्याचं म्युझिक अभिषेकी बुवांचं होतं. आणि त्याच अभिषेकी बुवांची इतक्या वर्षानंतर खूप वेगळ्या पद्धतीने माझा परिचय झाला त्यांच्या मुलाच्या माध्यमातून, की एक अतिशय समृद्ध असा शास्त्रीय गायक, गुरु, तत्ववेत्ता. आणि अभिषेकी बुवांचं गाणं ऐकायला लागल्यानंतर हळूहळू शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हायला लागली, नाट्यसंगीताची आवड निर्माण व्हायला लागली. मग आता माझ्या फोनमधला, गाडीमधला चित्रपट संगीताचा स्टॉक मागे जाऊन शास्त्रीय संगीताचा, नाट्यसंगीताचा स्टॉक यायला लागला. आणि अभिषेकी बुवा जास्तीत जास्त ऐकत होतो, शौनक ऐकत होतो, देवकीताई ऐकत होतो. बुवांचं क्लासिकल म्युझिक ऐकता ऐकता हळूहळू आमिर खान साहेबांचं ऐकायला लागलो, भीमसेनजींचं ऐकायला लागलो, कुमारजींचं ऐकायला लागलो, किशोरीताईंचं ऐकायला लागलो, मालिनीताईंचं ऐकायला लागलो. आणि हळूहळू क्लासिकल म्युझिकची आवड निर्माण होत गेली. ते राग कळत नव्हते, पण त्याच्यातनं आनंद मिळणं सुरू झालं, शांतता मिळणं सुरू झालं. आणि त्याच काळात माझी सुद्धा कलाकार म्हणून एक थोडीशी घुसमट माझ्यातच होत होती, की आपल्याला नेमकं काय करायचं हे कळत नव्हतं. म्हणजे अभिनय करायचाच आहे, पण तो कशा प्रकारचा करायचा आहे, नेमकं काय प्रकारचं काम आपल्याला पुढे जाऊन करायचं आहे का, हे आपल्याला असेच जे येत आहेत ते रोल घेऊनच आपल्याला काम करायचं आहे, या सगळ्याचा एक द्वंद्व, एक विचार मनामध्ये चालू होता. सिरियल चालू होत्या, सिनेमे चालू होते, पण तरीसुद्धा एक अस्वस्थता मनामध्ये होती, की आपल्याला हवं तसं काम मिळत नाही, आपल्याला हवा तसा रोल मिळत नाही, मग आपल्याला हवे तसे पैसे मिळत नाहीत, मग आपलं नीट मान ठेवला जात नाही, वगैरे वगैरे आनंद तक्रारी. आणि या सगळ्याला ही जशी अस्वस्थता एकीकडे वाढत होती, त्याच पद्धतीने त्या अस्वस्थतेला शांत करण्याचं आणि त्या अस्वस्थतेतनं स्वस्थ करण्यासाठी स्वतःला शोध घेण्याचं कामही चालू होतं. आणि ते शास्त्रीय संगीतामुळे सुरू झालं. या अस्वस्थतेला पहिल्यांदा शास्त्रीय संगीताने आधी शांत केलं, की तू आधी मनातनं आधी शांत हो. आणि मग त्याच अस्वस्थतेतनं आपल्यामध्ये अजून काय काय दडलंय त्याचा शोध घ्यायलाही शास्त्रीय संगीताने शिकवलं. तर असं शास्त्रीय संगीत हळूहळू इंजेक्शनसारखं माझ्या आयुष्यात इतकं, त्यांनी माझं संपूर्ण आयुष्य त्या काळात भारून टाकलं होतं. मी दिवस रात्र येता जाता कधी तेच ऐकत होतो. हे सगळं चालू असताना आम्ही मैतरचा प्रोग्राम करायला अमेरिकेला गेलो, फिलाडेल्फियाला 2009 साली.
आणि 2009च्या जुलैमध्ये फिलाडेल्फियाला आमचा मैत्रचा प्रोग्राम झाला. त्याच्यानंतर राहुल देशपांडेचा एक कार्यक्रम होता, त्यामुळे तो पण तिथे होता. तो मैत्रला बसला होता बघत. तर मैत्रमध्ये मी एक स्वगत सादर केलं होतं नटसम्राटमधलं, आणि ते राहुलने पाहिलं. मग रात्री हॉटेलमध्ये आम्ही रूममध्ये बसलो असताना तोने मला विचारलं की सुबोध, एक कल्पना डोक्यात आहे, कट्यार काळजात घुसली नाटक पुन्हा करायचं आहे, तर तू त्याचं दिग्दर्शन करशील का आणि त्याच्यात काम करशील का? मी म्हणलं, अरे बापरे, संगीत नाटक मी कधी पाहिलं नाही राहुल, पण आणि कॉलेजमध्ये असताना मी माझं नाटक डिरेक्ट केलं होतं. आता मला माहीत नाही, पण तू मला स्क्रिप्ट आहे, मी एकदा वाचतो आणि मी तुला सांगतो. तर त्याच्यात त्याने मला सांगितलं की तू कविराजाची भूमिका करायची आहेस. मी ओके त्याला म्हटलं. आम्ही भारतात आलो, मी ते स्क्रिप्ट वाचलं, अर्थातच कट्यार नाटक खूप आवडलं आणि ते मी त्याला करायचं ठरवलं. आम्ही हो म्हटलं. आणि महेश काळे अमेरिकेतनं मुंबईत आला, पुण्यात आला. आम्ही काही तालमी करायला सुरुवात केली आणि त्या तालमीच्या दरम्यान एकतर तोपर्यंत शौनकमुळे, त्याच्या वडिलांमुळे ऑलरेडी नाट्यसंगीताबद्दलचं आपलेपण वाढीस लागलं होतं. शास्त्रीय संगीताबद्दलचं एक आपलेपण वाढीस लागलं होतं आणि त्याच्यातच कट्यारसारखं नाटक. त्यामुळे त्या तालमीच्या दरम्यान खूप आनंदाने त्या सगळ्या तालमी व्हायच्या, नवीन नवीन गोष्टी उलगडायच्या, नवीन नवीन गोष्टी शिकत शिकत त्या नाटकाच्या तालमी व्हायच्या. आणि त्या नाटकाच्या तालमीच्या दरम्यान दिग्दर्शक म्हणून मी या सगळ्या माझ्या मित्रांचा गैरफायदा घ्यायचो. मी सतत त्यांना गायला लावायचो, नाटकातलं तर गायला लावायचोच, पण आजूबाजूचंही गायला लावायचो. मग आम्ही कुठल्या नाट्यसंगीतात, म्हणजे नाट्यसंगीताचा प्रवास कसा होत गेला हे त्यांच्याकडनं समजून घ्यायचो. मग कोण कोण नाट्यसंगीतात होऊन गेले त्यांच्याकडनं समजून घ्यायचो. मग ती गाणी कुठली होती ती त्यांना गायला लावायचो. मग महेश, राहुल, दीप्ती, वेदश्री ही सगळी लोक ती गाणी गायची. आदित्य त्यांना साथ द्यायचा. असा तो सगळा कट्यार नाटकाचा तालमीचा सगळा प्रकार चालला असताना ते नाटक ओपन झालं 4 फेब्रुवारीला. आणि 5 फेब्रुवारीला मी माझ्या एका हापूस नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोकणात गेलो. 3-4 दिवस गेल्यानंतर म्हणजे खूप वेळ होता आणि नेमकी घाई गडबडीत गेल्यामुळे माझ्याकडे पुस्तकं नव्हती आणि बराच वेळ होता. मध्ये मी माझी सहकलाकार मृणाल देशपांडे, तिला म्हटलं की मृणाल, तुझ्याकडे काही वाचायला आहे का, पुस्तक असेल तर मला दे ना. ती म्हणली हो देते ना. आणि तिने मला पुस्तक दिलं. ते पुस्तक कुठलं होतं? ते पुस्तक होतं गंधर्व गाथा. भाद खेर यांनी लिहिलेलं आहे पुस्तक. आता ही पार्श्वभूमी मला एवढ्यासाठी सांगितली की जर शौनक माझ्या आयुष्यात आला नसता, जर अभिषेकी बुवा माझ्या आयुष्यात आले नसते, जर क्लासिकल म्युझिकविषयी, नाट्यसंगीताविषयी माझं प्रेम वाढीस लागलं नसतं, तर मृणालने हे मला पुस्तक दिल्यानंतर गंधर्व गाथा हे घे असं म्हणून मी तिला परत देऊन टाकलं असतं. आणि तिला जर मी ते परत देऊन टाकलं असतं तर बालगंधर्व हा चित्रपटच घडला नसता. आणि बालगंधर्व हा चित्रपट घडला नसता तर पुढचे कुठलेच चित्रपट घडले नसते. त्यामुळे योग्य वेळेस ही सगळी माणसं माझ्या आयुष्यात आली. योग्य वेळेस त्यांनी माझ्या कानाला, माझ्या कलेला, माझ्यातल्या माणसाला दिशा दिली आणि म्हणून मी या गंधर्व गाथेपर्यंत पोहोचू शकलो. कदाचित तिने गंधर्व गाथाच्या ऐवजी वेगळं पुस्तक मला दिलं असतं तरी सुद्धा बालगंधर्वांवरती चित्रपट झाला नसता. पण तसं व्हायचं नव्हतं. बालगंधर्वपासून जो योगायोगांचा प्रवास, योगायोगांची मालिका सुरू झाली ती चालूच आहे आणि त्यातला पहिला योग म्हणजे गंधर्व गाथा हे पुस्तक. हे पुस्तक मी उघडलं आणि याचं पहिलंच पान वाचल्यानंतर माझ्या डोळ्यातनं जी गर्दी व्हायला लागली. मी एक गंमत म्हणून तुम्हाला वाचून दाखवतो. सूर्य मावळतीकडे झुकला होता. उन्हाचा ताण बराच कमी झाला होता. त्यावेळी मी बालगंधर्वांच्या जंगली महाराज रोडवरील घरासमोर उभा होतो. घराचं दर्शनी दार लावलेलं होतं. घरावर बेल नव्हती. नाटकाची 3री बेल आता इथे थोडीच वाजणार होती. त्या बेलचा आवाज केव्हाच शांततेत विलीन झाला होता. मी आता त्याच बेलच्या सुरेल आठवणी उगाळण्यासाठी इथे आलो होतो. त्या अमृतात न्हालेल्या स्वर्गीय आठवणी कादंबरीच्या स्वरूपात साकार करण्याच्या हेतून त्या दारावर हलकेच टकटक केलं. अल्पावधीतच दार उघडून एक गोजीरवाणी मूर्ती समोर साकार झाली. अनेक आपत्तीतून तावून सुलाखून निघालेली, अनेक जन्मजात परंतु जन्मजात तेज मुळीच न हरवलेली. या बाप्पा आत या ना, बाहेर उभे का. मी आपली दुपारची झोप तर नाही ना मोडली. हसत उदासवाणं उत्तर आलं, छे हो अहो दुपारचीच काय, पण आता रात्रीची सुद्धा झोप कायमची उडलेली आहे. हे ऐकून माझं मन थरथकपलं. बसा बसा. आत इथे खुर्च्या ठेवलेल्या नाहीयेत, खुर्च्याही नाहीत आणि त्या ठेवण्यासाठी इथे ऐसपैस जागाही नाही. पूर्वीची आठवण म्हणून नाही म्हणाला ही विटकी सतरंजी इथे आतरून ठेवली आहे, दुसरं काय करणार. बोलण्यात विषाद होता पण रुखरुख नव्हती. असमाधान तर मुळीच नव्हतं. त्या सतरंजीवर बसताना मी उगाचच म्हणालो, मी सांगून आलो नाही, मला वाटलं इथे लोकांची गर्दी असेल. हसत म्हणाले, गर्दी ती केव्हाच संपली.
अहो आपल्याला ती म्हण माहिती आहे ना, म्हाताऱ्या घोड्यावर गोमाशा देखील येत नाहीत. मग इथे कोण येणार? काही जुने लोक जुन्या आठवणी जागवण्यासाठी येतात, काही लोक आमच्या भजनात भाग घेण्यासाठी येतात. ती संधी साधून मी एकदम उद्गारलो, मी जुना नाही, पण त्या जुन्या सुरेल आठवणी जागवण्यासाठी मात्र नक्की आलो आहे. लोकांना त्या जुन्या आठवणी गोड वाटत असतील, पण त्या आठवणी निघाल्या म्हणजे माझ्या मनाला मात्र असह्य चटके बसतात. मी बोलून गेलो, जुन्या कडू आठवणी कालांतरानं गोड वाटतात. मग आपल्या सुखद आयुष्यातील आठवणी गोड वाटल्याशिवाय थोड्याच राहणार आहेत. माझं बोलणं ऐकून ते विचारमग्न झालेले दिसले. माझ्याकडे प्रेमळ दृष्टी टाकून विचारला, आपण माझी किती नाटकं पाहिली आहेत? बहुतेक सगळी, परंतु स्वयंवर आणि एकच पेला कायमची मनावर कोरली गेली आहेत. मग थोडा वेळ थांबून आठवल्यासारखं करून म्हणाले, स्वयंवर या नाटकानं माझ्या काळजाला साथ घातलाय आणि एकच पेला या नाटकानं माझं काळीजच फाडलंय. एक नाटक आनंदाची परिसीमा तर दुसरं नाटक दुःखाचं कडेलोट. तर साधारणपणे अशा प्रसंगांनी ही कादंबरी सुरू होते आणि पुढे बालगंधर्वांचं संपूर्ण जीवनपट आपल्यासमोर उलगडून ही कादंबरी थांबते. आता विचार करा की माझ्यासारख्या एका या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला, ज्याला बालगंधर्वांबद्दल एवढंच माहिती आहे की पुण्यात त्यांच्या नावाने एक नाट्यगृह आहे आणि त्या नाट्यगृहामध्ये एक स्त्री वेशातला आणि पुरुष वेशातला त्यांचा फोटो लावलाय आणि संगीत नाटकांमध्ये एक काळ गाजवलेला असा हा रंगकर्मी, असा हा अभिनेता की जो फार सुंदर गायचा आणि ज्याच्यावरती खूप काही बोललं गेलं. याच्या पलीकडे मला बालगंधर्वांविषयी काही माहिती नव्हतं. हे पुस्तक वाचल्यानंतर मी जेव्हा हे पुस्तक खाली ठेवलं, सलग 4-5 तासाच्या बैठकीत मी हे पुस्तक वाचून काढलं. माझ्याबरोबर मकरंद अनसपुरे होता, तो बाजूला बसला होता. हे पुस्तक वाचल्या मी मकरंदला म्हणलं, मकरंद मला याच्यावर काहीतरी करायचं आहे. तो म्हणला, काय करायचं आहे? म्हणलं, काय ते मला माहीत नाही, पण मला याच्यावर काहीतरी करण्याची इच्छा आहे. मी पूर्णपणे आतमधनं हेलावून गेला होतो. एका अशा माणसाचं चरित्र मी वाचत होतो जे स्वप्नवत वाटावं, जे परीकथा वाटावी इतकं खरं त्याच्या आयुष्यात घडलेली ती शोकांतिका, त्यांचा तो संपूर्ण आयुष्याचा तो प्रवास, त्यांचं ते लहानपणी जळगावातनं निघून एका कानाने ऐकू येत नसताना लोकमान्यांसमोर गाणं, लोकमान्यांनी त्यांना बालगंधर्व म्हणणं, तिथनं त्यांनी शाहू महाराजांना भेटणं, शाहू महाराजांनी त्यांना कानावरती उपचार करण्यासाठी मिरजला पाठवणं, त्या मिरजला संगीत किर्लोस्कर नाटक मंडळीनं त्यांना ऑलरेडी हाकलून दिलेलं असतं, पण पुन्हा शाहू महाराजांच्या सांगण्यानुसार शिफारसीनुसार ते तिथे जातात. मग तेव्हाच मिरजेत किर्लोस्कर नाटक मंडळीतला आधीचे काम करणारे भाऊराव नावाचे मोठे ज्येष्ठ नट गेलेले असल्यामुळे जागा खाली असते. मग ते बालगंधर्वांना संगीत शाकुंतलसाठी बोलवतात आणि गंमत म्हणजे यावर्षी बाय द वे संगीत शाकुंतल हे नाटक ओपन, जे म्हणजे मराठी संगीत रंगभूमीची सुरुवात ज्या नाटकाने झाली ते नाटक ओपन होऊन 140 वर्ष झालेली आहेत. 1880 साली किर्लोस्करांचं हे नाटक ओपन झालं पुण्यामध्ये, वसंत टॉकीज जिथे आता आहे तिथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला 1880 साली आणि त्याच्यानंतर संगीत रंगभूमीने जे महाराष्ट्राला वेड लावलं ते अजून चालूच आहे. तर त्या संगीत शाकुंतलच्या प्रयोगामध्ये 1905 साली बालगंधर्वांना काम दिलं जातं. 1905 साली रंगमंचावरती पहिल्यांदा पाऊल टाकतात आणि मग 1905 ते 1955 मध्ये नागपूरला सादर केलेलं एकच प्यालाचा शेवटचा प्रयोग, असा 50 वर्षांचा काळ या माणसाने रंगभूमीवरती घालवला. आणि नुसता घालवला नाही तर दिपवून टाकला. आपल्या अलौकिक गाण्यांनी, आपल्या सौंदर्याने, आपल्या कामानी, आपल्या नाटकांनी, आपल्या प्रतिभेनी, आपल्या कर्तृत्वानी त्यांनी फक्त मराठी नाटकाला नाही तर भारतातल्या मराठी प्रेक्षकाला नाही तर भारतातल्या तमाम प्रेक्षकांना त्यांनी आपल्या सुरांनी वेड लावलं. बालगंधर्वांच्यावरून इन्स्पायर होऊन हैदराबादमध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये कितीतरी ठिकाणी त्यांच्या पद्धतीने त्यांनी ज्या नाटकात स्त्री भूमिका केल्या तशा भूमिका करण्याचं फॅड निघालं. त्या काळात हैदराबाद किंवा तेलंगणा या प्रांतामध्ये बी अमुक अमुक, बी तमुक तमुक अशी जी नावं लावायची फॅशन पडली, ती बी म्हणजे फॉर बालगंधर्व, बालगंधर्व अमुक अमुक, पण ते बालगंधर्व न लावता बी अमुक, बी रमेश, बी सुरेश, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. कन्नडमध्ये येळगी नावाचे गृहस्थ होते जे बालगंधर्वांनी केलेली सगळी स्त्री पात्रांच्या भूमिका ते तिकडे कन्नड भाषेमध्ये करत असत. कितीतरी असंख्य अशा चमत्कारिक घटना बालगंधर्वांच्या आयुष्यात पूर्ण चरित्रात आहेत. आणि इतकं सगळं होऊन, इतकी टोकाची कर्तृत्वाची, प्रतिभेची, प्रसिद्धीची उंची गाठून पुन्हा त्याच वेगाने खाली आलेला असा हा गृहस्थ, ही व्यक्ती, हा कलावंत, म्हणजे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की बालगंधर्व जरी त्यांना म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने ते शापित गंधर्व होते.
परमेश्वराने त्यांना जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडवली त्याच वेळेस दुसऱ्या हाताने ती गोष्ट त्यांच्याकडनं दुसरी एखादी त्यांच्या अत्यंत जवळची गोष्ट त्यांनी काढून सुद्धा घेतली. एकाही गोष्टीचं पूर्ण समाधान त्यांना शेवटपर्यंत फक्त गाणं सोडलं तर लाभू दिलं नाही. असं म्हणतात की आताच्या काळात आपण बघतो की बालगंधर्व काय होते असं आपण विचार करतो. तर मी असं सांगेन की भारतामध्ये आता आपण खूप सारे फॅशन आयकॉन ब्रँड अँबॅसेडर्स बघतो. आम्ही कुठली फालतू छोट्या छोट्या कंपन्यांचे किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांचे आम्ही ब्रँड अँबॅसेडर झालेला असतो. आपल्याला असं वाटतं की अरे ब्रँड अँबॅसेडर झाले, फॅशन आयकॉन झाले म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. पण ज्या काळात अशा कुठल्याही संज्ञा वापरत नव्हत्या त्या काळामध्ये, हा साधारणपणे 1910 नंतर 1930-35 पर्यंतचा काळ आहे, या काळामध्ये खऱ्या अर्थाने बालगंधर्व हे फॅशन आयकॉन होते. ते खऱ्या अर्थाने ब्रँड अँबॅसेडर होते. म्हणजे त्या काळात बालगंधर्वांच्या नावाने जवळपास 27 ते 30 प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये होती. त्याच्यावर त्यांचा फोटो असलेली, त्याच्यामध्ये तेल होतं, उटणं होतं, काडेपेटी होती, टोपी होती, साबण होता, माचीस होतं, धोतर होतं, इतक्या वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट्स बालगंधर्वांच्या नावाने, मेणबत्ती होती, कितीतरी गोष्टी त्यांच्या फोटोनी मार्केटमध्ये होत्या. असा हा भारतातला खऱ्या अर्थाने पहिला स्टाईल आयकॉन, ब्रँड अँबॅसेडर असा हा कलावंत. त्यांच्या बाबतीत म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण वाचतो त्या फक्त चमत्काराच्याच आहेत. म्हणजे ज्या वेळेस सोन्याचा भाव 10 रुपये तोळा होता त्या काळामध्ये बालगंधर्वांनी संगीत स्वयंवर सारख्या नाटकाच्या सेटवरती 90,000 रुपयांचा खर्च केला होता फक्त सेट उभारण्यासाठी. ज्या काळात सोन्याचा भाव 10 रुपये तोळा होतं त्या काळात बालगंधर्वांनी आपल्या प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी, कारण त्यांना ते अन्नदाते मायबाप म्हणत असत, आपल्या प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी ते अत्तर जे विकत घेत होते, तुम्ही सिनेमा पाहिला असेल तर त्याच्यात प्रसंग आहे, ती अत्तर जी होती ती 25-25, 30-30 हजार रुपयाची अत्तर होती. ती अत्तर घेऊन त्याचं काय करत होते ते, बरं आता गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की बालगंधर्व असं म्हणतात की त्या नऊवारी साड्या वगैरे नेसत होते, तर त्या नऊवारी साड्या नव्हत्या. फ्रान्सवरनं आयात केलेलं साधारणपणे 2,000 रुपये मीटर अशी ज्याची किंमत आहे असं ते एक रेशमी वस्त्र होतं ज्याची बालगंधर्व साडी बनवत असत. ते रेशमी वस्त्र आयात केल्यानंतर त्याची साडी बनवलं जाई. त्या साडी बनवल्यानंतर प्रयोगाच्या आधी एक मोठं घंगाळं असे, त्या घंगाळ्यामध्ये बर्फ टाकण्यात येईल, म्हणजे ते पूर्ण गार पाणी असे. ते गार पाणी केल्यानंतर ही जी 25-25, 30-30 हजार रुपयाची अत्तर असत ती त्याच्यात ओतली जात. मग त्याच्यात ती रेशमी वस्त्रांची जी साडी बनवली होती ती साडी त्याच्यामध्ये टाकली जाते. ती साडी त्याच्यात टाकल्यानंतर ती नंतर पिळली जात आणि ती पिळल्या पिळल्या बालगंधर्वांचा मेकअप झाल्यानंतर ती तशीच्या तशी ओली साडी नेसून ते रंगमंचावरती एंट्री घेत असत. ओली साडी का नेसायची? कारण ती ओली असल्यामुळे ती शरीराला चप्प बसते, त्याच्यामुळे ती तशीच्या तशी नेसून ते रंगमंचावरती एंट्री घेत. त्या काळात नाटक सूर्यास्ताला सुरू व्हायचं आणि सूर्योदयाला संपायचं, म्हणजे 12 तास नाटक चालायचं, संध्याकाळी 7 ते सकाळी 7. 12 तास नाटक चालू असताना एकदा मेकअप करून साडी नेसल्यानंतर हा कलावंत खुर्चीत बसायचा नाही. का नाही? कारण आपण जर खुर्चीत बसलो आणि अन्नदाते मायबाप आले त्यांच्यासमोर जर या साडीची इस्त्री विस्कटली आणि तसाच जर मी गेलो तर त्यांना काय वाटेल, म्हणून ते खुर्चीत बसायचे नाही. पूर्ण 12 तास एकतर स्टेजवरती तरी असायचे किंवा विंगेत तरी उभेच असायचे. हे सगळं 50 वर्ष त्यांनी केलं. जेव्हा त्यांच्या नाटकाचा दौरा निघायचा नागपूर किंवा विदर्भ किंवा त्या साईडला, तर तेव्हा ट्रेनच्या 3 ते 4 बोगी फक्त बालगंधर्वांच्या नाटक कंपनीसाठी बुक असायच्या. इथनं तिकडे गेल्यानंतर त्यांना बर्फानी पाणी प्यायला आवडायचं, बर्फानी आंघोळ करायला आवडायची, म्हणून एक बोगी नंतर फक्त बर्फ घेऊन तिकडे यायची. त्यांचे अनेक चाहते भारताच्या बाहेरही होते. त्याच्यातले एक अत्यंत प्रसिद्ध चाहते होते, त्यांचं नाव होतं नारंग, जे त्या काळात कराचीला राहत असत आणि कराचीमधल्या जवळजवळ 70 ते 75% इमारती ह्या नारंगांच्या मालकीच्या होत्या. त्या काळात म्हणजे 1910 ते 1920च्या काळामध्ये त्या नारंगांचं स्वतःचं चार्टर्ड फ्लाईट होतं. ते इथे येत असत. ते पहिल्यांदा मास्टर कृष्णारावांचे म्हणजे बालगंधर्वांच्या गुरुबंधूंचे फॅन होते. मास्टर कृष्णारावांचं गाणं त्यांना आवडायचं. मास्टर कृष्णारावांमुळे त्यांनी बालगंधर्वांचं नाटक बघितलं. मग ते बालगंधर्वांच्या प्रेमात पडले. मग ते चार्टर फ्लाईट कराचीवरनं इकडे पाठवायचे. मास्टर कृष्णारावांना आणि बालगंधर्वांना विमानात घालायचे, इथनं कराचीला घेऊन जायचे, कराचीला ठेवून घ्यायचे. मग त्यांनी ह्यांचं गाणं रेकॉर्ड करण्यासाठी म्हणून त्या काळात ज्याची किंमत $5,000 अमेरिकन त्या काळात 1910-1915च्या काळात
ज्याची किंमत $5,000 आहे, असं एक 27 स्पूल चेंजर मशीन, रेकॉर्डिंग मशीन आणलं होतं, जे आजही त्यांच्या नातवाच्या घरी आहे. मग ते तिकडे गेल्यानंतर त्या कराचीला यांच्याकडनं सगळं रेकॉर्ड करून घेत असत आणि मग त्यांना तिथे ठेवून घेतल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी त्यांच्या विमानाने इकडे सोडत असत. असा बालगंधर्व की ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठी नाटकाची श्रीमंती लोकांपर्यंत पोहोचवली. असा बालगंधर्व की ज्यांनी नाटकात वापरलेल्या साड्या, नाटकात वापरलेले गालिचे, नाटकात वापरलेले पडदे बघण्यासाठी त्या काळात मोठे मोठे राजे रजवाडे सरदारांच्या घरातल्या बायका बघायला येत असत की बालगंधर्वांनी काय, कुठली साडी वापरली आहे, कुठला गालिचा वापरलाय, कसे दागिने वापरलेत, मग त्याची फॅशन होत असे त्यांच्यामध्ये. असा हा फोटो बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हा त्या काळातला खऱ्या अर्थाने बोल्ड फोटो आहे की ही पूर्ण पाठ उघडी आहे त्यांची. असा फोटो काढण्याचं धाडस त्या काळी केलेला कलावंत आहे हा की आणि गाण्याच्या बाबतीत ज्या माणसाचा, ज्या व्यक्तीचा एक कान पूर्णपणे ठार बहिरा होता. बालगंधर्व काम करण्याच्या आधी ते जे ऑर्गन्स किंवा वाद्य असत, पायपेटी असे, ती विंगांमध्ये असे. बालगंधर्वांमुळे ती समोर का आली, कारण त्यांना सूरच ऐकू जायचा नाही विंगांमध्ये असल्यामुळे, म्हणून ती तिकडून विंगातनं निघाली आणि समोर आली. आणि आपल्याला असं म्हणतात की मग नाटकात समोर औरंगाबाद असण्याची परंपरा झाली, ती ह्यांच्यामुळे झाली. त्यांच्याकडे तिथे नाटकाच्या विंगांमध्ये मोठे मोठे आरसे उभे केलेले असत, कारण अन्नदाते मायबाप प्रेक्षकांसाठी जर साडी माझी विस्कटली तर म्हणून मध्येच त्या विंगेत आरशामध्ये बघून ती साडी नीट करण्यासाठी म्हणून त्या विंगांमध्ये आरसे असत. आता तुम्ही विचार करा की ज्या काळात वाहतुकीची साधनं नव्हती, आपण गुलामगिरीत होतो, ब्रिटिशांचं राज्य आपल्यावरती होतं, माणसांना कुठल्याही प्रकारे संगीताच्या पलीकडे मनोरंजनाचं साधन नव्हतं, अशा काळामध्ये नुकतंच नाटक यायला लागलं होतं. आणि अशा काळामध्ये जी लोक पिचलेली आहेत, दुःखी आहेत, कसाबसा रोजचा दिवस काढतायत, अशा लोकांच्या समोर बालगंधर्वांचं नाटक सादर व्हायचं. कशा पद्धतीने सादर व्हायचं तर उत्तम लावलेलं थिएटर, ते स्टेज, ते सजवलेले पडदे, तुम्ही जेव्हा आतमध्ये यायचा प्रेक्षागृहात तेव्हा तिथे धुपाचा वास यायचा, तुमच्या हातावरती अत्तर ठेवलं जायचं, गजरे तुम्हाला दिले जायचे. हे सगळं करून तुम्ही जागेवर बसलात की मुळातच तुम्ही एका सुगंधी वातावरणात प्रवेश करायचा. आणि मग पडदा उघडायचा. पडदा उघडल्यानंतर जेव्हा बालगंधर्वांची एंट्री व्हायची तेव्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या घंगाळ्यात बुडवून ठेवलेली, त्या अत्तरांमध्ये बुडवून ठेवलेली साडी चेपून ते एंट्री घ्यायचे. म्हणजे त्यांच्या एंट्री बरोबर तो एक अत्तराचा घमघमाट त्या स्टेजवरती आलेला असेल. आणि तो अत्तराचा घमघमाट आल्यानंतर त्याच्यानंतर येणारे, या सगळ्याला विसरून लावणारे त्यांचं स्वर्गीय गाणं, त्यांचे सूर, आणि ते आल्यानंतर मला सांगा, जो 12 तास नाटक प्रेक्षक बघत असेल तो एका वेगळ्याच विश्वात जात असेल. त्याच्यासाठी भोवताली चाललेलं दुःख, त्रास, पीडा या सगळ्या गोष्टी नाहीशा होत असतील आणि 12 तासाकरता का होईना पण तो पूर्णपणे एका वेगळ्या जगात, खऱ्या अर्थाने स्वर्गात तो जात असेल. असं काहीतरी वातावरण त्याच्या समोर होत असेल. आणि मला असं वाटतं की हे वातावरण निर्माण करण्याचा, आपल्या प्रेक्षकाला, ज्याला आपण अन्नदाते मायबाप म्हटलंय, त्याला पूर्णपणाने आनंद देण्याचा जो बालगंधर्वांनी विडा उचलला होता तो त्यांनी अगदी शेवटच्या काळापर्यंत सुद्धा पाळला. शेवटच्या काळामध्ये जेव्हा त्यांना उभं राहता येत नव्हतं, कारण त्यांचे गुडघे गेले होते, असं नाटकामध्ये 12-12 तास उभं राहून गुडघे जाणारच, तर गुडघे गेले होते, तेव्हा त्यांना असे विंग्याला धरून गाणं गायचे किंवा मग कोणीतरी त्यांना उचलून आणायचं, खुर्चीवरती बसवायचं आणि त्या अवस्थेत तोपर्यंत त्यांना कवळी लागली होती. ती कवळी बऱ्याच वेळेला दिसायची. तर ज्या माणसांनी खऱ्या अर्थाने नाटक महाराष्ट्राच्या बाहेर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, ज्या नटांनी खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला श्रीमंती काय असते हे दाखवलं, म्हणजे त्यांचा टर्नओव्हर हा म्हणजे 2-2.5 लाख रुपये वर्षाचा टर्नओव्हर होता त्या माणसाचा, जेव्हा सोन्याचा भाव 10 रुपये तोळा होता. आता तुम्ही करा हिशोब. तर इतकी श्रीमंती ज्या कलाकारांनी मराठी रंगभूमीला दाखवली, तो कलाकारांनी जी प्रसिद्धीची सगळी बंधनं तोडून ज्यांनी प्रसिद्धी कमवली, बघितली, तो कलाकार जेव्हा शेवटच्या काळामध्ये नाटक संपल्यानंतर कुठे कोणाच्या मागे तंबोऱ्याच्या साथीला बस, कुठे भजनच गा, आणि शेवटी बसनी प्रवास करण्याकरता ज्यांनी लाखो करोडोंची संपत्ती पाहिली, उभी केली, त्याच्या खिशामध्ये शेवटच्या काळात माहीम ते चर्चगेट प्रवास करण्याकरता 3 रुपये सुद्धा नसायचे. ही त्या माणसाची, त्या कलाकाराची शोकांतिका आहे. आणि हे सगळं असून सुद्धा कुठेही त्यांनी दारूच्या नशेमध्ये स्वतःचं आयुष्य संपवलं नाही,
स्वतःच्या तत्वाला शेवटपर्यंत चिटकून राहिला आणि स्वप्न सुद्धा पाहिली शेवटपर्यंत ती रंगभूमी मोठी करण्याची. त्यांचं स्वप्न होतं की महाराष्ट्रामध्ये एक 5,000 आसन क्षमतेचं थिएटर असावं आणि असं स्वप्न घेऊन जगणारा, मराठी नाटकाला खऱ्या अर्थाने श्रीमंत केलेला हा कलावंत. ज्याच्यावर आम्हाला बोललं गेलंय भारतातला एकही नामवंत गायक असं नाहीये की जो बालगंधर्वांच्या गाण्याचा चाहता नव्हता, जो बालगंधर्वांविषयी बोलत नाही. स्वतः कोल्हापूर दरबारचे गायक ज्यांनी जयपूर आग्रा घराण्याची सुरुवात केली ते अल्लादिया खाँ साहेब बालगंधर्वांच्या नाटकाला येऊन बसायचे. अल्लादिया खाँ साहेबांसाठी तिथे एक खुर्ची राखीव असायची. मग ते अल्लादिया खाँ साहेबांसारखे एका घराण्याचे संस्थापक असोत किंवा भीमसेन जोशी असोत किंवा कुमार गंधर्व असोत किंवा पु ल देशपांडे असोत, असा एक माणूस नाहीये की ज्याच्यावरती ह्या माणसाचा प्रभाव नाहीये, यांच्या गाण्याचा प्रभाव नाहीये, यांच्या सुरांचा प्रभाव नाहीये. पिक्चर सुरू होण्याआधी जेव्हा मी आशीर्वाद गेला भीमसेन जोशींच्या घरी गेलो तेव्हा भीमसेनजी खूप थकलेल्या अवस्थेत होते. पण त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांना म्हटलं की भीमसेनजी बालगंधर्वांवरती चित्रपट करतोय आणि त्यांचं काम करतोय, तुमचा आशीर्वाद हवाय. तेव्हा भीमसेनजी मला असं म्हणाले की मी कोण तुला आशीर्वाद देणार, मी स्वतः त्यांना गुरु मानलाय माझा, मी काय तुला आशीर्वाद देणार. तर इतकी उदंड श्रद्धा, इतकं उदंड प्रेम ज्या कलावंताला लाभलं त्या कलावंताचं काम करण्याचा योग मला आला आणि ते केवळ या गंधर्व गाथा हे पुस्तक वाचल्यामुळे. आता हे गंधर्व गाथा नंतर जो प्रवास माझ्या मेंदूमध्ये सुरू झाला तो काही थांबला नाही. गंधर्व गाथा वाचल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे मी पूर्णपणे हेलावून गेलो. म्हणजे ह्या एका नटाचा अद्वितीय प्रवास. म्हणजे शेक्सपियरच्या शोकांतिका ह्या काल्पनिक आहेत, पण ही महाराष्ट्रामध्ये घडलेली शोकांतिका आहे आणि जी आपल्या माणसाची आहे. आणि तरी आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही. यांनी आधी लाज वाटली स्वतःची की मी तिथे काम करतोय नाटकामध्ये, जे नाटक यांनी निर्माण केलंय, घडवलंय, समृद्ध केलंय आणि तिथे असून सुद्धा मला त्यांच्याविषयी काही माहिती नाही. यांनी आधी खूप लाज वाटली, अस्वस्थता आली मनामध्ये आणि मग त्याच्यातनं काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका मनामध्ये दाटून आली. मग माझ्या सगळ्या गायक मित्रांना आधी फोन केला, शौनक, राहुल, महेश. त्यांना म्हटलं की तुम्ही जर पाठीशी असाल तर काहीतरी करायची इच्छा आहे. ते म्हणले अर्थातच पाठीशी असू. मग पुढचा फोन केला माझ्या एका मित्राला, योगेश नांदूरकरला, पुण्यात रसिक साहित्य त्याचं दुकान आहे. योगेशला म्हणलं योगेश तुझ्याकडे बालगंधर्वांवरती जे जे काही लिहिलेलं छापलेलं असेल ते सगळं मला पाठवून दे. आणि हा त्यातला एक छोटासा गठ्ठा आहे. असा एक एवढा गठ्ठा त्यांनी माझ्याकडे बालगंधर्वांवरचा पाठवला, ज्याच्यात मासिकं होती, पुस्तकं होती, लेख होते, विशेषांक होते, बरंच काय 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 होतं. ते सगळं मी पुढच्या काही दिवसात मी फस्त केलं. मग मी अनेक शिलेदार फॅमिली असेल किंवा असे अनेक त्या काळातली लोक असतील की ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं असेल, त्यांना मी भेटायला, त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. तोपर्यंत नेमकं काय करायचं आहे याचं चित्र डोक्यात नव्हतं, पण काहीतरी करायचंय. मी बालगंधर्व करायचंय का हेही माहिती नव्हतं, कोण करणार हेही माहिती नव्हतं. मग असा विचार आला की समजा बालगंधर्व करायचं झालं तर कोण करणार. मग माझ्याच क्षेत्रातल्या, माझ्याच बरोबरच्या काही मित्रांची नावं डोक्यात यायला लागली. हा करेल का, तो करेल का, तो करेल का, तो करेल का. मग लक्षात आलं की नाही, आपण का नाही करायचं. आपण तर इतक्या म्हणजे त्यांचं सगळं चरित्र आपण वाचलंय. आपण आपल्या मनामध्ये जी त्यांच्याविषयी श्रद्धा आहे ती आपण इतरांच्या मनात कशी उत्पन्न करू शकतो. आणि आपण अभिनेते पण आहोत. मग पण मी आधी ठरवलं की आधी आपली लुक टेस्ट आपण करायला पाहिजे. आधी आपल्या लुक टेस्टमध्ये आपण स्वतःला पास केलं पाहिजे आणि मग आपण त्या भूमिकेचा विचार केला पाहिजे. मग मी माझ्या एका मेकअपमन मित्रांना, महादेव दळवींना फोन केला. एक संयोगिता आमची मैत्रीण, तिला फोन केला. महादेव मला म्हटलं की तुम्ही मेकअप कराल का. संयोगिताला म्हटलं की मला एक साडी दे बाई, नऊवारी. आणि मग आम्ही पुण्याला अतुल सिदे नावाच्या आमच्या एका फोटोग्राफर मित्राकडे गेलो, फोटोशूट केलं आणि मी ते फोटो बघितले. त्या ऑडिशनमध्ये मी स्वतःला पास केलं, कारण दिग्दर्शक नव्हता, निर्माता नव्हता. आणि स्वतःला बघितल्यानंतर मी असं ठरवलं की आता बालगंधर्व आता आपण निर्माता, लेखक, दिग्दर्शक हे सगळं शोधायला सुरुवात करायची. मग अभिराम भडकमकरला मी फोन केला. अभिरामला म्हणलं अभिराम असं असं बालगंधर्वांवरती सिनेमा करायचं डोक्यात आहे, तू लिहिशील का. म्हणून हा सगळा गठ्ठा मी त्याला पाठवून दिला. मी म्हणलं वाच. मग अभिरामने ते वाचलं. मग इन बिटवीन मी आता प्रोड्युसर कोण असेल त्याची शोधाशोध करायला सुरुवात केली. त्याच दरम्यान कुठल्या तरी एका कार्यक्रमाच्या दरम्यान नितीन देसाई मला भेटला. मला असं वाटलं नितीन करेक्ट आहे हे सगळं उभं करायला, कारण त्याची ताकद अफाट आहे. मग नितीनला म्हणलं नितीन एक दिवस तुला हवाय, एक गोष्ट तुला सांगायची होती. नितीन म्हणला ये ऑफिसला. आणि बरोबर जुलैचा महिना होता. नितीनच्या ऑफिसला मी आणि अभिराम आम्ही दोघंही गेलो. अभिरामने एक नोट तयार केली होती आणि माझे फोटो बरोबर होते. ती नोट 2 पानाची त्यांनी नितीनच्या समोर ठेवली आणि माझे फोटो ठेवले. नितीनने आधी नोट वाचली, मग माझे फोटो बघितले. आम्हाला असं वाटलं की आता कुठलाही निर्माता विचार करतो तसा हा विचार करेल. तो म्हणेल की बजेट किती आहे, मग जरा काही दिवस थांबा, आम्ही विचार करतो वगैरे वगैरे. याची तयारी करूनच आम्ही गेलो.
पण असं काहीच तो म्हणला नाही. तो म्हणलं चला कधी सुरू करायचं. तर आम्हाला आधी धक्का बसला. मी म्हणलं काय म्हणजे तू तयार आहेस? तो म्हणलं हो कधी सुरू करायचं. म्हणलं कधी, उद्यापासनं. आणि आम्ही दुसऱ्या दिवशीपासनं चित्रपटाच्या कामाला सुरुवात केली. मग त्याची टीम काय असेल, दिग्दर्शक कोण असेल, कॅमेरामन कोण असेल, संगीत दिग्दर्शक कोण असेल, बालगंधर्वांचा आवाज कोण असेल, या सगळ्या गोष्टी हळूहळू सुरुवात केली. माझ्याबरोबर फक्त आदित्य ओक तेव्हा होता, कारण आदित्यनी कट्यार काळजात घुसली या नाटकात सुद्धा म्युझिक दिलं होतं. त्यामुळे आदित्यच्या घरात एक संगीत नाटकाची परंपरा आहे, त्यामुळे आदित्य या पूर्ण प्रोसेसमध्ये माझ्याबरोबर होता. मग नितीनने जसा होकार दिला तसं मला तेव्हा कळलं की माझं सांगलीमध्ये शूटिंग होतं आणि बालगंधर्वांच्या मुलीची बातमी तेव्हा पेपरमध्ये आली होती. त्यांची शेवटची मुलगी त्या तेव्हा जिवंत होत्या, त्या कोल्हापुरात राहत होत्या पण आजारी होत्या. तर मी सांगलीला जाणार होतो. तर मी नितीनला म्हणलं नितीन मी त्यांच्याकडे पण जातो, त्यांना पण भेटतो. तिकडनं सांगलीला मला एक कळलं होतं की सांगलीत एका माणसाकडे अशी गोष्ट आहे की जी त्यांनी कोणाला दाखवली नाही किंवा दिली नाही आणि बालगंधर्वांचीच होती. तोपर्यंत बालगंधर्वांचा रिसर्च करताना ही माहिती आम्हाला खूप मिळाली होती, बालगंधर्वांचे फोटो खूप मिळाले होते. धर्मात्मा नावाचा सिनेमा ज्याच्यात बालगंधर्वांनी भूमिका केली होती तोही होता, पण बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकांचा व्हिडिओ काही आम्हाला मिळाला नव्हता. आणि मी आणि आदित्य आम्ही कोल्हापूरला गेलो, त्यांच्या मुलीच्या घरी गेलो. अतिशय साधं, घरात जेमतेम फर्निचर असलेलं त्यांचं घर होतं. आतमध्ये त्या बेडवरती पडल्या होत्या, झोपल्या होत्या. त्यांच्या मुलांनी मला सांगितलं त्या उठल्यात, आता तुम्हाला बोलवलंय. मी आतमध्ये गेलो, त्यांनी माझ्याकडे बघितलं, मी त्यांच्या शेजारी बसलो, त्यांना पायावर डोकं ठेवलं, म्हटलं की काही नाही, तुमच्या वडिलांवरती सिनेमा करतोय आणि त्याच्यात तुमच्या वडिलांची भूमिका करतोय. हे ऐकल्यानंतर त्या आजारी असलेल्या मुलीच्या चेहऱ्यावरती आणि डोळ्यामध्ये एक वेगळंच तेज आणि एक स्फुल्लिंग आणि एक स्पार्क आला. त्या उठून बसायला लागल्या. म्हटलं तुम्ही उठू नका, तुम्ही झोपा, तुमची तब्येत बरी नाही आहे. आणि त्यांनी फक्त हाताने माझ्या डोक्यावरती हात ठेवला, आशीर्वाद दिल्यासारखं केलं. मी त्यांना नमस्कार केला, मी निघालो. तिकडनं मी सांगलीला गेलो. सांगलीमध्ये ते जे गृहस्थ होते त्यांच्या घरी गेलो. तर आता मला कळत नव्हतं की त्यांनी जर कोणाला दिलंच नाही आहे तर आपण त्यांच्याकडे कसं मागायचं आणि काय मागायचं. मला माहितीच नाही की त्यांच्याकडे काय आहे. ते म्हटले की ठीक आहे तुम्ही आलात तर बसा जरा, तुम्हाला एक गंमत दाखवतो. असं म्हणून त्यांनी एक कॅसेट काढली, ती लावली आणि ती प्ले केली. तर पहिल्यांदा काहीतरी तबला वगैरे वाजला आणि मग एकदम अचानक एक ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर दिसायला लागलं, ज्याच्यात एक पांढऱ्या साडीमधली एक स्त्री येऊन गायला लागली भजन. आणि मी त्यांच्याकडे असं डोळे पाडून त्या स्त्रीकडे बघायला लागलो. तर ते दुसरं तिसरं कोणी नसून ते बालगंधर्वांचा स्त्री वेशातला व्हिडिओ होता नाटकातला. आणि ते नाटक होतं अमृतसिद्धी. मीरेची भूमिका त्यांनी केली होती. आणि मी ढसाढसा रडायला लागलो. म्हणजे ज्याच्यासाठी मी गेले 5-6 महिने अविश्रांत शोधतोय सगळीकडे की हा व्हिडिओ कुठे मिळेल, तो कुठे मिळेल, तो फायनली मला त्या गृहस्थांनी दाखवला आणि मला म्हटले की याची एक कॉपी मी तुम्हाला सुद्धा देतो. आणि त्यांनी त्याची एक कॉपी बनवली, ती माझ्या हातात दिली. आणि अक्षरशः मी युरेका म्हणावं तसं ते एक गोष्ट बालगंधर्वांच्या बाबतीतली सापडत गेली, मिळत गेली, हाताला लागत गेली. आणि त्यांच्या मुलीची भेट झाली, मुलीचे आशीर्वाद मिळाले. आम्ही मुंबईत आल्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली, पण काही दिवसातच त्यांच्या मुलीचं मात्र निधन झालं. हे सगळं करून आम्ही ठरवलं की चित्रपटाचा मुहूर्त करायचा. आषाढी एकादशीचा दिवस होता आणि आम्ही चित्रपटाचा मुहूर्त केला. चित्रपटाचा मुहूर्त आम्ही मुंबईत केला. आणि तेव्हा हे जे नारंग आहेत, कराचीचे बालगंधर्वांचे फॅन व्यापारी, त्यांचा नातू पुण्यात असतो अशी खबर आम्हाला मिळाली. तर आम्ही हरिभाऊ देशपांडे नावाचे बालगंधर्वांचे ऑर्गन वादक होते. आधी ते हरिभाऊ देशपांड्यांच्या घरी गेलो. त्यांच्याकडे बालगंधर्वांच्या नाटकांसाठी वापरलेला ऑर्गन होता, तो ऑर्गन बघितला. हरिभाऊने अनेक गोष्टी सांगितल्या, फोटो दाखवले. मग तिकडून आम्ही त्या नारंगांच्या घरी गेलो. ते नारंग व्यापारी होते आणि बालगंधर्वांचं गंधर्व नाटक मंडळीचं सामान जेव्हा कर्जामध्ये जप्त करण्यात आलं तेव्हा ते सगळं सामान ह्या नारंगांकडे होतं. पडदे होते, विंग्स होत्या, नाटकाची प्रॉपर्टी होती. पण मध्यंतरी ह्या सगळ्या गोष्टी पाचगणीला असताना झालेल्या मुसळधार पावसात त्यातलं बरंचसं सामान नष्ट झालं आणि त्यातलं काही जे उरलं होतं ते आता त्यांच्याकडे आहे. आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा समोर एक विठ्ठलाची मूर्ती होती. आषाढी एकादशीचा दिवस होता आणि ती विठ्ठलाची मूर्ती आम्ही बघितली, नमस्कार केला. ते म्हणले ही मूर्ती काय आहे माहिती आहे का तुम्हाला? म्हणलं नाही. ते म्हणले ही मूर्ती आहे कान्होपात्रा या बालगंधर्वांच्या नाटकात बालगंधर्वांनी घडवलेली ही मूर्ती आहे विठ्ठलाची. आणि आम्ही त्या मूर्तीला नमस्कार केला. पुन्हा असं वाटलं की अशा वेगवेगळ्या प्रकारे बालगंधर्व स्वतः आशीर्वाद देत आहेत आणि सांगतायत की तुम्ही करतायत त्या कामाला माझ्या शुभेच्छा आहेत आणि माझे आशीर्वाद आहेत. आणि तिकडनं खऱ्या अर्थाने तोपर्यंत टीम नितीनने फायनल केली होती. रवी जाधव, महेश लिमये, कौशल इनामदार आणि बालगंधर्वांच्या आवाजाचा मात्र शोध चालू होता, कारण तो सापडत नव्हता. स्वानंद किरकिरे लिहित होता. आणि
आम्ही मुंबईत परत आलो, तोपर्यंत माझं बाकी 2 सिरियलचं शूटिंग सुरू झालं होतं. त्याच दरम्यान रवीने सांगितलं की मी जरा असं खूप बारीक नाही पण खूप जाड पण नव्हतो, पण तरी, आणि बालगंधर्वचे फोटो बघितलं असं कुठे ते बारीक दिसत नाहीत, पण आमच्या दिग्दर्शकाचं आणि निर्मात्याचं म्हणणं होतं की नाही नाही, तू जरा बारीक असलं पाहिजेस. म्हणून आम्ही आमचे मास्तर शैलेश परुळेकर त्यांच्याकडे गेलो. शैलेश परुळेकरांकडे गेल्यानंतर सरांनी बघितलं, ते म्हटले कधी आहे शूटिंग. तोपर्यंत नितीननी तारीख ठरवली होती. तारीख होती दिवाळीची, 9 नोव्हेंबर, म्हणजे माझ्या वाढदिवसाची तारीख. त्याच दिवशी शूटिंग करायचं ठरवलं होतं. मी परुळेकरांकडे गेलो तेव्हा जुलैचा एंड होता, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 3 महिने फक्त माझ्या हातात होते. आणि मला वजन कमी करायचं होतं, बारीक व्हायचं होतं. आणि त्याच दरम्यान माझं शूटिंग पण चालू होतं. 2 वेगळ्या मालिकांचे, एक झुंज आणि मायलेक अशा 2 सिरियलचं शूट चालू होतं. आणि खऱ्या अर्थाने आता मुहूर्तानंतर कामाला वेग आला. मग नीता लुल्ला कॉस्ट्युमसाठी तिचं नाव फायनल झालं, विक्रम गायकवाड मेकअपसाठी नाव फायनल झालं. आणि दर काही दिवसांनी नितीनच्या ऑफिसमध्ये आपण टेस्ट करायच्या आणि काय काय आपण करून बघितलं ते त्याच्यात बघायचं हे ठरलं. आणि परुळेकरांकडे माझा व्यायामही सुरू झाला. त्या दरम्यान मी खूप दिवसानंतर व्यायाम करत होतो, त्यामुळे सुरुवातीला सरांनी मला फक्त चालायला लावलं रोडवरती, आणि मग काही दिवसानंतर मला जिममध्ये घेऊन गेले. तोपर्यंत पहिली लुक टेस्ट आमची ऑफिसमध्ये झाली होती. मला त्या नीता लुल्लांनी शिवलेल्या सगळ्या साड्या नेसून बघायच्या होत्या. त्या साड्या सगळ्या नेसून बघितल्या, दागिने सगळे घालून बघितले, कानातलं, गळ्यातलं वगैरे वगैरे, आणि एक फोटोशूट आमचं करण्यात आलं. दुसऱ्या दिवशी ते फोटो मला दाखवले गेले. ते फोटो मी बघितले. बालगंधर्वांच्या ज्या काही फोटो आहेत त्या फोटोंवरनंच पोज घेऊन ते फोटो काढले होते. पण त्याच्यामध्ये कशातही सहजता नव्हती. एक अवघडलेपण होतं. असं खूप खोटं कृत्रिम वाटत होतं. असं कुठेही सहज नैसर्गिक काही वाटत नव्हतं. आणि त्याचं एक पहिल्याच लुक टेस्ट नंतरच एक पहिल्यांदा मला इतक्या दिवसानंतर एक सेटबॅक बसला की हे अवघड आहे. बालगंधर्वांच्या चित्रपटातलं त्यांनी केलेल्या स्त्री भूमिका करणं हे भयंकर अवघड आहे. ते सोपं नाही आहे. कारण त्याच्यात त्यांच्या फोटोमध्ये आपण बघितलं तर त्याच्यात त्यांनी नक्कल केलेली दिसत नाही. त्यांनी असं कुठेही स्त्रीचा आविर्भाव आणला आहे आणि स्त्रीची नक्कल केली आहे, तिचे हातवारे करून बघितले, असं काहीच नाही. इतकं सहज साधं आणि इतकं नैसर्गिक उभी केलेली बालगंधर्वांनी स्त्री होती की असं वाटायचं की हा पुरुष नाहीच आहे, ही स्त्रीच आहे. आणि त्याच काळात जो अमृतसिद्धीचा व्हिडिओ आम्ही पाहिला होता त्याची पूर्ण फिल्म आम्हाला कळलं की पुण्याच्या फिल्म आर्काईव्हमध्ये आहे आणि आम्हाला ती बघता आली. 2.5 तासाची फिल्म आहे. त्याच्यात बालगंधर्वांच्या बरोबर इतरही अनेक त्या काळातले गाजलेले कलावंत त्याच्यामध्ये आहेत. आणि तो अख्खा चित्रपट पाहताना असं लक्षात आलं की बालगंधर्वांनी त्या काळात, बालगंधर्व 50चे असतील, त्या काळात कुठेही स्त्रीचा अभिनय बालगंधर्वांनी केला आहे किंवा आत्ता जसे पुरुष नट वेगवेगळ्या प्रकारे बिभत्सपणे स्त्री साकार करण्यासाठी जे काही डोळ्यांचे, हातांचे हातवारे करतात तसं काही त्यांनी केलंच नव्हतं. त्यांनी अतिशय साधं, अतिशय सहज, अतिशय नैसर्गिक पद्धतीने त्यांनी स्त्री, म्हणजे असं वाटतच नव्हतं की हा पुरुष आहे. असं वाटत होतं त्यांचं ते गाताना पदर सावरण्याची स्टाईल, त्यांचं सहज इकडे बघण्याची स्टाईल, त्यांचं बोलतानाची स्टाईल, त्यांचं गाणं म्हणतानाची स्टाईल, ह्या सगळ्यामध्ये इतकी एक सहजता होती की असं सांगायला लागायचं की अरे हा पुरुष नट आहे पण हा बाईचं काम करतोय. इतकं ते एकजीव झालं होतं, इतकं ते एकजूट झालं होतं. आणि ते बघितल्यानंतर अजून त्रास व्हायला लागला, कारण मला तर पहिल्या फोटोशूटमध्येच काही जमलं नव्हतं आणि मला करायचं होतं, काय करायचं होतं, तर ते कुठपर्यंत जायचं होतं ते उदाहरण माझ्या समोर होतं. आणि तिथपर्यंत कसं पोहोचायचं, त्याचा मार्ग काय, कोणालाच माहीत नाही. मग शेवटी एक कोणीतरी कथ्थक डान्सर नितीनने आणली, जिला माझं रिहर्सल किंवा तालीम घेण्यासाठी बोलवण्यात आलं. तर तिने ते पहिल्यांदा ते काय कथ्थकचे हातवारे वगैरे करून तालीम केली. पण ते काही मला काय डान्स करायचं नव्हतं. बालगंधर्व काही डान्सर नव्हते, ते अभिनेते होते आणि वेगवेगळ्या स्त्री भूमिका करत होते. तर मला ते काही जमलं नाही. मला ते कथ्थकमधनं पण मला ते सगळं काही जमलं नाही. मला ते सगळं खोटं वाटायला लागलं खूपच. आणि एकीकडे बारीक होण्याचा व्यायाम चालू होता, एकीकडे आपल्याला हे जमत नाहीये, ते कसं जमवायचं असं एक डोक्यात चक्र चालू होतं. मग पुढची लुक टेस्ट आली. पुढच्या लुक टेस्टला फक्त साड्या बदलल्या, पण माझ्यात काहीच फरक पडला नाही. मी तसंच होतो, ऑकवर्ड पोझिशनमध्ये, कृत्रिम हालचाली करणारा, चेहऱ्यावरती सगळा तो काय म्हणूया, तो ताण सगळा चेहऱ्यावरती दिसत होता, हातापायामध्ये ताण दिसत होता. असं काही मजा येत नव्हती. आणि मग असं मध्ये मध्ये काहीतरी एक्सरसाइज करून बघायचं म्हणून नितीने सांगितलं की आता एक दिवस ऑफिसमध्ये यायचं, सकाळी साडी नेसून दिवसभर साडीतच वावरायचं ऑफिसमध्ये.
मग एक दिवशी ती सगळी कसरत करून झाली. सकाळी गेल्यानंतर मला साडी नेसवली गेली आणि दिवसभर मी नितीनच्या ऑफिसमध्ये त्या साडीमध्ये हिंडत बसलो इकडे तिकडे. तरी सुद्धा असं काही मजा येत नव्हती. मग मी म्हटलं की ही काही कथ्थकवाली मला जमत नाही. मी माझ्या एका मित्राला बोलवतो, जो कोरिओग्राफर आहे, जो मला व्यवस्थित शिकवेल. मग मी माझ्या एका मित्राला बोलवलं. मग त्यांनी पण माझ्याकडनं 1 2 3 4 वगैरे स्टेप्स करून घेतल्या. पण ते पण काही मला जमलं नाही. बाय द टाईम इकडे माझा व्यायाम जोरजोरात हळूहळू वाढत होता आणि सरांनी आता मला चालण्यातनं जिममध्ये आणलं होतं आणि जिममध्ये आणल्यानंतर आता फक्त चालणं माझं राहिलं नव्हतं, तर हळूहळू जॉगिंग सुरू केलं होतं. मग त्याच्या जोडीला स्किपिंग सुरू केलं होतं. म्हणजे सुरुवातीला मला 50 स्किपिंग सुद्धा करता येत नव्हत्या. अशा एका माणसाला आता एक वेगळं टार्गेट माझ्यासमोर दिलं होतं. आणि माझ्या कॉलेजमधला एक फोटो सरांनी मागवला होता की 17-18 वर्षाचा असतानाचा माझा एक फोटो, आणि तो असा डायरीमध्ये ठेवला होता आणि मला म्हटले की 9 नोव्हेंबरला शूटिंग सुरू होईल तेव्हा तू असा दिसशील. असा एक वेगळाच कॉन्फिडन्स त्यांना होता. मला काहीच माहिती नव्हतं काय चाललंय. आणि हे सगळं स्त्रीचं चालू होतं. मध्ये मध्ये शूटिंगही चालू होतं. सकाळचा व्यायाम, मग शूटिंग, मग मध्येच एक दिवस कधीतरी ही लुक टेस्ट, बालगंधर्वांची गाणी ऐकणं तर रोज चालू होतं. बालगंधर्वांचा आवाज तिकडे लोक शोधत होते आणि अचानक एक दिवशी आनंद भाटेचा आवाज फायनल झाला असं ऐकलं आणि खूप आनंद झाला. एकतर माझ्या शाळेचा माझे विद्यार्थी आणि एक अतिशय उत्तम गायक, आणि मध्ये अचानक तो सॉफ्टवेअरमध्ये गेल्यापासून हे गाणं त्याचं एकदम बाजूला गेलं होतं. भीमसेनजींकडे शिकला होता. लहानपणी बालगंधर्वांचीच गाणी गायचा. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की फिरून फिरून भोपळे चौकात, तसं सगळ्यात सुरुवातीला मी त्यांना सांगितलं होतं की आनंद भाटेचं नाव तुम्ही ऐका. आणि त्याच आनंद भाटेकडे पुन्हा एकदा त्याची निवड करण्यात आली माझ्या बालगंधर्वांच्या प्लेबॅकसाठी. तो एक अतिशय आनंदाचा दिवस होता की आनंद भाटेची निवड झाली. आणि ऑफिसमध्ये नितीनच्या कौशल, आदित्य बसून वेगवेगळ्या गाणींची डिझाईन्स करत होते. स्क्रिप्टप्रमाणे गाणी, तोपर्यंत अभिरामच्या स्क्रिप्टचं काम झालं होतं. स्क्रिप्टवरती काम होऊन बाकी सगळं कास्टिंग हळूहळू ठरायला सुरुवात झाली होती. माझंही वजन आता हळूहळू कमी होत होतं. हे सगळं चालू असताना ती स्त्री मात्र काही जमत नव्हती. आणि हळूहळू मला आता त्याचं प्रेशर यायला लागलं होतं की ही स्त्री काही आपल्याला जमत नाहीये, ही स्त्री काही आपल्याला सापडत नाहीये, हिला कसं शोधायचं ते कळत नाहीये. आणि हे सगळं होईपर्यंत आमचं एक फोटोशूट, म्हणजे आता नितीनला तो मुहूर्त डिक्लेअर करायचा होता, तिथपर्यंत आम्ही आलो. आणि मुंबईत अविनाश गोवारीकर, जो अतिशय फेमस फोटोग्राफर आहे, त्याच्याकडे आम्ही स्टुडिओमध्ये फोटोशूट करायचं ठरवलं. तर फोटोशूटला पण मी बऱ्यापैकी आता बारीक झालो होतो. मी स्किपिंग जवळजवळ 5000 स्किपिंगपर्यंत गेलो होतो. 10-1 किलोमीटर रनिंगपर्यंत गेलो होतो. आणि 85 किलोचा मी आता 75 ते 72 पर्यंत आलो होतो. आणि तरीसुद्धा बॉडीमध्ये फरक पडला होता, बारीक झालो होतो, पण ॲटिट्यूडमध्ये ती स्त्री येत नव्हती. फोटोशूटला कदाचित नुसतंच उभं राहायचं होतं एका जागी म्हणून कदाचित ते होऊन गेलं असेल, पण तरीसुद्धा काहीतरी एक होतं जे मला सापडत नव्हतं, जे मला दिसत नव्हतं, जे पूर्ण बॉडीमध्ये येत नव्हतं. आणि माझा विश्वास असा आहे की जेव्हा ते तुमच्या मनातनं येतं ना, तेव्हाच ते फक्त मनातनं, फक्त डोळ्यांवाटे येत नाही, तर ते सगळं तुमच्या पूर्ण शरीरभर पसरतं, ती ऊर्जा. आणि मग तुम्हाला अभिनय करावा लागत नाही, तो आपोआप होतो. यावर माझी नितांत श्रद्धा आहे. जेव्हा तुम्ही ओढून ताडून तुमची इच्छा नसताना बळजबरी एखादी गोष्ट करताना, तेव्हा तुमच्या शरीरातल्या कुठल्या तरी एका भागावर तो ताण कायम दिसत असतो. मग तो कधी हातात दिसतो, कधी पायात दिसतो, कधी उभं राहण्यावर दिसतो, कधी बोलण्यात दिसतो, कधी डोळ्यातनं व्यक्त होतो. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जेन्युइनली मनापासून करताना, तेव्हा तो ताण नाहीसा होतो आणि एक तुमच्या शरीरामध्ये एक फ्लो येतो, एक ऊर्जा येते आणि ती अशी प्रवाही असते. ती तुमच्या पूर्ण बॉडी लँग्वेजमधनं पास ऑन होते आणि ती कळते समोर. तर ते कन्व्हिक्शन माझ्यात येत नव्हतं स्त्री करतानाचं. मग मध्ये मध्ये खूप सारे एक्सरसाइजेस मी करून बघत होतो माझे. कधी गाडी चालवताना त्या बाईसारखं हळूच गिअर टाकून बघत होतो, कधी आरसा हलवून बघत होतो, कधी जिमवर चालताना 1-2 करत त्या ट्रेडमिलवरती चालत होतो आजूबाजूला कोणी नसताना. ती साडी नेसून पुन्हा एकदा एक्सरसाइज करून बघत होतो. बायकांकडे नीट लक्ष देऊन बघत होतो की त्या मान कशी हलवतात, डोळे कसे हलवतात, हातवारे कसे करतात, हात कधी बोलताना कसे असतात, वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी करून बघत होतो, पण तरी त्याच्यातला अवघडलेपणा काही जात नव्हता, त्याच्यातला कृत्रिमपणा काही जात नव्हता. आणि हे सगळं होईपर्यंत दिवाळीचा दिवस आला. आता माझं वजनही खूप कमी झालं होतं. मी जवळजवळ 64 किलोवरती आलो होतो 84 किलोपासून. 20 ते 22 किलो वजन मी कमी केलं होतं त्या काळात. आणि तरी चेहऱ्यावरचा फ्रेशनेस गेला नव्हता, कारण अतिशय योग्य असा डाएट सरांनी त्याच्यासाठी दिला होता आणि उत्तम पद्धतीचा व्यायाम करून घेतला होता. मी आता 10,000 स्किपिंगपर्यंत गेलो होतो आणि 15 किलोमीटर रनिंगपर्यंत गेलो होतो. त्या 3 महिन्यामध्ये माझ्या शरीरामध्ये एवढा बदल घडलेला, तर असं मलाच कळलं नाही की हे सगळं मी कधी अचीव्ह केलं.
आणि 9 नोव्हेंबरची तारीख आली. 9 नोव्हेंबरला पुण्यामध्ये मुहूर्त झाला. माझा आणि किशोर कदम आमच्या दोघांचा वाढदिवस, त्यामुळे सेटवरती बालगंधर्वमध्ये शूटिंग होतं, त्यामुळे केक कापण्यात आला. आणि मग आमच्या दोघांचं शूटिंग नव्हतं, त्यामुळे आम्ही निघालो, पण बाकीच्यांचं शूटिंग सुरू होतं. आणि बरोबर 2 दिवसानंतर माझं पुण्यातलं पहिलं शूट आम्ही FTI मध्ये केलं. धर्मात्मा चित्रपटातलं भावतोची देव या गाण्याचं शूटिंग, आणि त्यांनी माझं बालगंधर्वच्या शूटिंगची सुरुवात. आणि भावतोची देवमध्ये त्यांना टक्कल विकल होतं, तर मी पहाटे गेलो आणि विक्रम गायकवाडनी मला ते सगळं टक्कल वगैरे बसवलं. मी आपल्या त्या थॉटमध्ये होतो, गाण्याच्या तालमीत होतो, गाणं रिहर्स करून बघत होतो. आणि FTIच्या त्या फ्लोअरवरती गेलो, तो बघितलं तर नितीननी सेम टू सेम धर्मात्मासारखा सेट लावला होता, म्हणजे डिक्टो तसाच्या तसा. मी तिथे बसलो, त्या देवाराच्या समोर बसलो आणि ते गाणं भावतोची देव माझी प्रॅक्टिस करत होतो. तेवढ्यात ते FTI मध्ये काम करणारे एक माझ्या जवळ आले आणि मला म्हणले, भावेसाहेब तुम्हाला एक गंमत सांगू का? म्हणलं काय? ते म्हणले, आता तुम्ही जिथे बसलात तर बालगंधर्वांच्या धर्मात्मामधल्या या गाण्याचं शूटिंग सुद्धा याच फ्लोअरवरती झालंय जिथे आता तुमचं शूट चाललंय. आणि हे ऐकल्यानंतर असा एक जमिनीतनं एक प्रवाह जातो अंगामध्ये, तसा तो प्रवाह माझ्या अंगामध्ये गेला आणि एक वेगळीच ऊर्जा संचारली. मी पहिल्यांदा त्या जमिनीला नमस्कार केला, हात जोडले, म्हटलं आता बालगंधर्व तुम्हीच मला सांभाळून घ्यायचंय, माझ्याकडनं जे काही करायचं होतं ते मी आता केलंय, आता नाव इट इज युअर टर्न, की मला तिथपर्यंत तुमच्यापर्यंत तुम्हालाच घेऊन जायचं आहे. आणि ते भावतोची देवाचं चित्रीकरण पार पडलं. तिथे एक मेलचा सूर म्हणजे पुरुषाचा सूर बालगंधर्वमधले मला मिळाला, पण तो माझ्यासाठी फार अवघड नव्हताच. माझ्यासाठी अवघड होतं त्यांनी साकारलेली स्त्री साकारणं, जी आज नव्हती, जिचं मरण 2 दिवसानंतर होतं. आणि ते शूट संपल्यानंतर आम्ही सगळे भोरला निघालो, कारण पुढचं सगळं शूटिंग भोरला असणार होतं. भोरला आम्ही पोचलो आणि दुसऱ्या दिवशी बालगंधर्वांच्या नांदीचं शूटिंग, म्हणजे जो ओपनिंग सीन, पहिला सीन ज्याच्यात मी दिसतो स्त्री वेशामध्ये, त्याचं शूटिंग असणार होतं. आणि भयंकर प्रेशर होतं मला, कारण तोपर्यंत जे काही मी त्या स्त्रीसाठी करत होतो ते मला जमतच नव्हतं. आणि मी मेकअप रूममध्ये आलो, विक्रम गायकवाड होता. आता विक्रम गायकवाडनी याआधी सुद्धा मला बालगंधर्वसाठी लुक टेस्टसाठी 3 ते 4 वेळा त्यांनी मला मेकअप केला होता. ही काय पहिली वेळ नव्हती, पण ही माझ्यासाठी पहिलीच वेळ होती, कारण आता खाली जाऊन प्रत्यक्ष शूटिंग सुरू होणार होतं. तेव्हा रिहर्सल होती, आता रिहर्सल नाही आहे. आणि एक भयंकर प्रेशर माझ्या डोक्यावरती होतं. मी नेहमीच्या सवयीप्रमाणे समोर माझा मोबाईल ठेवला आणि त्याच्यावरती कुमार गंधर्वांचं नंद आणि भूप रागातले ते दोन्ही राग लागोपाठ लूपवरती लावले आणि ते सुरू होते. आणि विक्रम मेकअप करत होता. मी टी शर्ट घातला होता, तो टी शर्ट काढला, चेन नव्हती गळ्यात, ती चेन काढली. मग त्यांनी माझ्या डोक्यावरती विग लावला, तो अंबाडा आला. मग त्यांनी माझ्या बुवयांना आकार द्यायला सुरुवात केली. मग त्यांनी माझ्या आयलॅशेसला क्लीन केलं, त्याच्यावरती त्यांनी ते काळी पेन्सिल केली. मग त्यांनी डोळ्याच्या खाली मेकअप करायला सुरुवात केली. मग त्यांनी रंग तेच वापरले जसे रंग बालगंधर्वांच्या काळात वापरत असतील, असे 2-3 रंग जुन्या प्रकारे त्यांनी एकत्र करून हळूहळू एक एक थर माझ्या गालावरती, हनवटीवरती, नाकावरती उमटायला सुरुवात केली. आणि पहिल्यांदा विक्रम मेकअप करत असताना मी स्वतःकडे आरशामध्ये एकटक बघत होतो. पहिल्यांदा माझ्या पुरुषी चेहऱ्यामध्ये घडणारा बदल मी इतक्या बारकाईने बघत होतो की तो जो आधीचा चेहरा होता तो आता बाजूला जाऊन एका स्त्रीच्या चेहऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्म होत होता. त्याला विग लागला होता, त्याच्यावरती गजरा आला होता, त्याच्यावरती या सगळ्या पुरुषीपणाच्या छटा जाऊन आता हळूहळू स्त्रीपणाच्या छटा त्या चेहऱ्यावरती आल्या होत्या. तो एक एक लेअर मेकअपचा चढत होता. आणि हे सगळं इथला मेकअप झाल्यानंतर आता कपडे बदलण्यासाठी 2-2.5 तासानंतर मी पलीकडच्या रूममध्ये गेलो, जिकडे आमची आऊ नावाची मावशी होती जी साडी नेसवायची. आणि तिकडे गेल्यानंतर मी जीन्स घातली होती, ती जीन्स काढली. मग आऊनी मला एक स्लॅक्स दिली, मग ती स्लॅक्स चढवली. आणि मग हळूहळू आऊ ते कपडे म्हणजे साडी नेसवायला लागली. पहिल्यांदा ब्लाऊज घातल्यानंतर तिने ती साडी जी होती, ती साडी जनरली 9 वारी असते, पण आमच्याकडे त्या 3 9 वारी एकत्र होत्या, त्यामध्ये 27 वार साडी होती. आणि त्याच्यात 56 ते 60 निर्या व्हायच्या. आणि त्यामुळे ती फक्त ती खोचायची नाही तर ती शिवायची. आणि या सगळ्या प्रोसेसला 1 ते सव्वा तास लागायचा. तर एक समोर मोठा आरसा होता आणि मेकअप करून मी आलो आणि त्या आरशाला हात धरून उभा राहिलो. आणि आऊ ते सगळं नेसवायची, साडी नेसवायची, ती हळूच शिवायची काम करायला लागली. आणि माझं एकटक लक्ष समोर होतं आरशात. तो घडणारा माझ्या शरीरात घडणारा प्रत्येक छोटा छोटा बदल मी टिपत होतो. मेकअपमुळे घडलेला,
कपड्यांमुळे होत असलेला एक 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 बदल मी टिपत होतो. मी पूर्ण वॅक्सिन केलं होतं. हात, छातीवरचे केस, पोटावरचे केस सगळे काढून टाकले होते. त्यामुळे नितळ सगळं क्लीन होतं. आणि जसं आऊनी फायनली ते निऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या खोचल्या आणि त्याला फायनली जेव्हा त्यांनी शिवलं आणि जेव्हा मी माझ्याकडे बघितलं, तोपर्यंत आता मी पूर्णपणे तयार झालो होतो. आणि पूर्णपणे तयार झाल्यानंतर जेव्हा मी आरशात बघितलं, तेव्हा ती जी आरशात मला कोणी स्त्री दिसत होती, त्या स्त्रीच्या मी पहिल्यांदा प्रेमात पडलो गेल्या 4 महिन्यात. मला पहिल्यांदा असं वाटलं की आयला काय सुंदर आहे यार ही, असं मला पहिल्यांदा वाटलं. आणि हे वाटल्या मला आधी धक्का बसला. म्हटलं अरे बापरे, आपण हे काहीतरी वेगळाच काय विचार करतोय. मग मला हे लक्षात आलं की ऍक्च्युअली मी खरा विचार करतोय. कारण आत्तापर्यंत मी काय करत होतो की मी एक पुरुष आहे आणि मला स्त्रीची भूमिका करायची आहे, म्हणून मी ओढून ताणून त्या स्त्रीला माझ्यावरती आणून बसवत होतो. आणि म्हणून ती स्त्री आतमध्ये येत नव्हती, ती बाहेरच्या बाहेरच राहत होती. आणि म्हणून ती खूप कृत्रिम, खोटी, अशी उसणं आणल्यासारखं वाटत होती. आणि आता काय झालं होतं की जी आरशातली होती तिला मी स्त्रीच समजल्यामुळे आता तिला काही अभिनयच करायचा नव्हता, कारण ती जशी आहे तसंच तिला खाली जायचं होतं. आणि युरेका केल्यासारखा मला अभिनयाचा पहिलाच एक्सरसाइज आठवला की एखादी भूमिका जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा ती भूमिका तुम्ही आहात हे तुम्ही आधी डोक्यात ठेवायचं असतं, तुम्ही ते व्हायचं असतं. आणि तेच मी त्या क्षणी झालो होतो. मी स्त्री झालो होतो, त्यामुळे मला आता अभिनय करायचा नव्हता. आणि इतक्या दिवसाच्या परिश्रमानंतर अभिनयातली ही बेसिक गोष्ट मी विसरल्यामुळे जो काही मला त्रास मेंटली सहन करावा लागला होता, जो काही स्ट्रेस मला सहन करावा लागला होता, त्या स्ट्रेसमधनं त्या युरेकासारखा मी त्यातनं बाहेर पडलो. मी खाली गेलो आणि त्या नांदीला त्याने ॲक्शन म्हटली आणि पुढे जे काही घडलं ते बालगंधर्वमध्ये घडलं. पण मला असं वाटतं की बालगंधर्वांनी काय दिलं, तर बालगंधर्वांनी एका चांगल्या चित्रपटाचा भाग होण्याचं किंवा आपण एक अभिनेता म्हणून स्वप्न बघून सुद्धा ते पूर्ण करू शकतो हा आत्मविश्वास दिलाच होता. पण त्याचबरोबर नटांनी कशा पद्धतीने असावं, नाटककारांनी कशा पद्धतीने असावं. म्हणजे बालगंधर्वांनी ज्या अनेक गोष्टी केल्या त्याला आता लोक खूप उधळेपणा म्हणतात, वेडेपणा म्हणतात. पण मला असं वाटतं की ज्या माणसाने त्याची कला सुद्धा तशीच मुक्त हस्ताने लोकांवरती उधळून दिली, तो त्याची पैसा तरी कशाला बाजूला ठेवेल. त्यांनी पैसा सुद्धा त्याच मुक्त हस्ताने त्याच प्रेक्षकांवरती उधळला ज्या प्रेक्षकांनी त्यांना बालगंधर्व म्हणून त्यांच्यावरती विलक्षण प्रेम केलं. आजही जेव्हा त्या वयाच्या कुठल्या माणसासमोर बालगंधर्वांचं नाव काढतो तेव्हा बालगंधर्वांचं नाव ऐकल्या त्या लोकांच्या डोळ्यातनं पाणी येतं. मला असं वाटतं की कलाकारांनी कमवलेली ही श्रीमंती आहे. बालगंधर्वांचं नाव ऐकल्यानंतर हा नाना असं म्हणून कानाला हात जातात. मला असं वाटतं की एक कलाकार गेल्यानंतर अजूनही त्याच्या आठवणीने लोकांना जर आनंद मिळत असेल, व्याकुळ होणं होत असेल, तर ह्याच्यापेक्षा अजून कलाकारांनी कमवलेलं दुसरं काय असतं. बालगंधर्वच्या या संपूर्ण प्रवासात प्रचंड आनंद आणि आत्मिक समाधान या संपूर्ण प्रोसेसने दिलं. आणि एक ज्या कलाकारांनी खऱ्या अर्थाने मराठी नाट्यसंगीताला, मराठी रंगभूमीला ओळख दिली, त्याचे ऋण कुठेतरी या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला आम्ही नमस्कार करू शकलो, त्यांना आदरांजली अर्पण करू शकलो, एवढी एक भावना या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली. आणि फक्त बालगंधर्व नाही तर केशवराव भोसले, दीनानाथ मंगेशकर, संगीत रंगभूमीवरती काम करणारे, त्याला समृद्ध करणारे, श्रीमंत करणारे त्या सगळ्या कलाकारांना या बालगंधर्व चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही आदरांजली वाहू शकलो. ही सगळी टीम ज्यांची नावं मी घेतली आणि कलाकारांमध्ये अभिजित केळकर असेल, सिद्धार्थ चांदेकर असेल, सागर तळाशीकर, बाप्पा जोशी, किशोर कदम, रंगा गोडबोले, विभावरी देशपांडे, सुहास जोशी, प्रचिती म्हात्रे, सुरू, या सगळ्या लोकांच्या एकत्रित असण्यामुळे, राहुल देशपांडे, या सगळ्यांच्या एकत्रित असण्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या. रवी जाधव आणि महेश लिमये यांची जोडगोळी नसती तर कदाचित हा चित्रपट असा घडला नसता. पण या सगळ्यांचं एकत्र येणं, टीम एफर्ट, याच्यामुळे ती कलाकृती घडली. आणि मला असं वाटतं की त्या कलाकृतींनी मराठीमध्ये एक नवीन पायंडा सुरू केला की चित्रपट फक्त निर्मात्यांनी, लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी बनवायचा नसतो, तर कधी कधी चित्रपट अभिनेत्यांनी सुद्धा बनवायचा असतो. आणि एखाद्या अभिनेत्याला जेव्हा वाटतं की आपण ही कलाकृती करू शकू, तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी स्वप्न बघून वेड्यासारखं मागे लागायचं असतं आणि ते स्वप्न सत्यातही आणायचं असतं. आणि मला असं वाटतं की बालगंधर्वमुळे ही सवय पुढे लागली आणि अनेक नंतर माझ्याबरोबरच्या अनेक अभिनेत्यांनीही एखादं स्वप्न बघितलं आणि ते प्रत्यक्षात आणून दाखवलं. तर बालगंधर्वांनी मुळात आम्हाला काय दिलं तर मोठं स्वप्न बघायलाही शिकवलं आणि ते सत्यात आणायलाही शिकवलं. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनी हा प्रवास उलगडायची संधी दिल्याबद्दल चतुरंग प्रतिष्ठानचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. 3 दिवस हा सोहळा आहे, या 3 दिवशी तुम्ही उपस्थित आहात, राहणार आहात, यासाठी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि दीपावलीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा
असाच एक कुठल्या तरी विलक्षण चित्रपटाचा, नाटकाचा, मालिकांचा प्रवास माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचावा आणि तुम्हाला त्याच्यातनं अपरंपार आनंद मिळावा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. पुन्हा तुम्हाला खूप खूप उदंड निरोगी आयुष्य चिंतितो. धन्यवाद. रसिक हो, सुबोध भैयांसोबत बालगंधर्व सिनेमाचा श्रवणीय प्रवास आणि निमित्ताने काढलेली बालगंधर्वांची आठवण मनात साठवून राहील. बालगंधर्वाविषयी बोलताना गदिमा असं म्हणतात की असा बालगंधर्व आता न होणे. या सिनेमाचा प्रवास पाहिल्यावर या सिनेमाविषयी असं बोलावं असं वाटतं की असा बालगंधर्व आता न होणे. रसिको, दिवाळीच्या निमित्ताने वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. चतुरंग सामाजिक भान राखत दिवाळी पहाटच्या निमित्ताने भाऊबीज भेटही देते. ही भाऊबीज भेट सामाजिक काम करणाऱ्या संस्थेला दिली जाते. यंदा चतुरंगाच्या वतीने 3 दिवाळी पहाट आहेत, तर आपण 3 भाऊबीज भेट देत आहोत. ही दुसरी भाऊबीज भेट आपण चतुरंग डोंबिवली केंद्राकडून चिपळूणच्या रेणुकामाता छात्रालयाला देत आहोत. चतुरंगाचे स्नेही मधुसूदन केतकर यांच्या हस्ते ती रेणुकामाता छात्रालयाच्या प्राजक्ता ओक यांच्याकडे सुपूर्द केली आहे. रेणुकामाता छात्रालय भारताच्या पूर्वेकडून कोकणात शिकायला येणाऱ्या मुलींसाठी राहण्याची व शिक्षणाची सोय करतात. आजची सुप्रभाती बालगंधर्व स्मरावे ही शब्द मैफिल श्रवणी करणाऱ्या सुबोध भैयांविषयी मी समाधानाची भावना व्यक्त करतो आणि तुम्हा सर्व रसिकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एक आठवण की उद्या आपला आणि डॉक्टर नावाची गोष्ट हा कार्यक्रम असणार आहे. यात आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक अभिजित देशपांडे आणि डॉक्टर साकारणारे सुबोध भावे यांच्या गप्पा गोष्टी असणार आहेत. हा कार्यक्रम उद्या 15 नोव्हेंबर सकाळी 7 वाजता आपल्या ऑफिशियल फेसबुक पेजवरती असेल, तर नक्कीच पहा. तोपर्यंत धन्यवाद.